एबीपी माझाच्या बातमीनंतर नागपूरच्या शेषनगरमधील पारधी वस्तीतल्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देण्यात आलं। गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडलेला जात प्रमाणपत्राचा तिढा एबीपी माझाच्या बातमीनंतर अवघ्या काही तासात सुटलाय। 87 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना जात प्रमाणपत्र मंजूर करण्यात आलंय। जात प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत होतं, मात्र आता ही चिंता मिटली आहे। दरम्यान आज जेव्हा माझाची टीम शेषनगरमध्ये पोहोचली तेव्हा इथल्या गावकऱ्यांनी माझाचे आभार मानले। मेरे गांव में काज बनने रे बाबा। एपीबी माझा वाला साहेब ना खूप खूप शुभेच्छा आणि खूप तरक्की करो यो आम्ही खूप मोठो होय आणि हमारा वास्ता अगल जाइन अजून हमारा गाँव में आओ और हमारी मदद करो। हमारा लड़का बच्चा नहीं मदद करो, आगल जाइन हमारा लड़का बच्चा सीख से हिने नौकरी पाणी ना वास्ते भी यो मदत करशे हमारी। यह हमारी शुभ इच्छाच मोठो आदमी हो पाहिजे यो। हा हमारी पूरी पारधी समाजना आरती शुभ इच्छाच आहे ना। म्हणजे विचार झाला होता आम्ही दान असे बघितले असते, आता हे आला असता मग हे अजून एक घेतले असते आम्ही। हा हे एकी होती, हे आली असते। जर आता हे बेकी आली असती, आता हे बेकी आली, हे बा बेकी आली, हे बसले। आपल्यासोबत तिन्ही राजपूत बहिणी आहेत ज्यांची व्यथा आपण समोर आणलेली होती। शिवानी, तू शिक्षण सोडते असं म्हणाली होती, आज आता शिक्षण सोडणार आहे? तुझ्या चेहऱ्यावरचा हास्य जो आहे तो काहीतरी वेगळंच सांगतंय। नाही सर, आता माझं हास्य तुम्हाला बोलणार आहे की हे गोष्ट बिलकुल नाही होणार आहे, कारण की आमची जी समस्या होती ते आता सॉल्व्ह झाली आहे आणि ते पण माझ्या मते तरी मी याचं क्रेडिट तुम्हाला सर्वात जास्त देणार आहे सर, कारण की एबीपी माझा हा पहिला चॅनल होता ज्यांनी आमच्याजवळ येऊन आम्हाला आमची प्रॉब्लेम विचारली आणि या प्रॉब्लेमीला पूर्ण सर्व नागरिकांच्या समोर आणलं। जर तुम्हीच नाही आले असते सर तर ही प्रॉब्लेम नागरिकांच्या समोर नाही गेली असती। तर यासाठी मी सर्वात आधी तुमचे आभार मानते सर। तुला स्पर्धा परीक्षा द्यायची, पुढे बँकेच्या नोकरीमध्ये जायचं आहे, आज आश्वासन देशील की तू बँकेची नोकरी मिळवूनच थांबणार आता? जरूर सर, बिलकुल करणार मी। मला करायचंच आहे, माझ्या आईबाबासाठी, माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या समाजासाठी, समाजातल्या प्रत्येक मुलींना मला दाखवायचं आहे की आपण पण करू शकतो माझ्या मार्गाने। मग जर मी झाली तर ती पण त्या मुली पण करतील, तर मला जरूर करायचं आहे सर, ते जरूर। आता मला अडथळा नाही येईल, कारण सर माझी जी प्रॉब्लेम होती ते आता सॉल्व्ह झाली आहे सर। तुला MBA करायचं होतं, आज आता स्वप्न पूर्ण होईल? आता तर जरूर होईल। मी कालच माझ्या सरांसोबत बोलली की माझी जी प्रॉब्लेम होती, म्हणजे फायनान्शियली पैशांची बी जे व्हॅलिडिटीच्या कास्टमुळे नाही होत होती, सरांना बोलली की आता आमची कास्ट म्हणजे स्पेशली तुमच्या कारण, एबीपी माझाच्या कारण आमची कास्ट आता म्हणजे आम्हाला मदत होत आहे बनण्यासाठी। आता माझी ॲडमिशन बी होऊन जाईल आणि पैसे बी माफ होऊन जाईल। आई वडिलांनी जेवढी मेहनत केली, एवढे वर्ष तुम्हा तिघींना शिकवलं, कुठंतरी आता त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकाल तुम्ही? हो सर, नक्कीच पूर्ण प्रयत्न करू आम्ही सर। तुमचं जे चॅनेल आहे एबीपी माझा, त्याचं खूप खूप धन्यवाद सर। खरंच तुम्ही एक दिवसाआधीच आमच्या घरी आले आणि जो काही प्रॉब्लेम होता आमचा तो जाणून घेतला आणि आमच्या ज्या मागण्या होत्या ते समोर ठेवल्या आणि एका दिवसामध्येच आणि 87 जणांची कास्ट सर्टिफिकेट बनवून झाली। खूप चांगलं वाटत आहे सर। सेनापतीजी, 3 मुलींना शिकवलं, खूप मेहनत आयुष्यभर घेतली, त्या दिवशी तुम्ही खूप निराश होते, आज काय भावना आहेत? नाही सर, आज तो मला खूपच खुशी आहे। असे ढोल नगारे लावून नाचायचं इच्छा होत आहे, कारण हे माझ्यासाठी नाही होतं सर, माझ्या मुलीसाठीच नाही होतं, माझ्या पूर्ण समाजात पारधी समाजातल्या मुलामुलीकरिता हे आवश्यक होतं। आणि हे तुम्ही समोर येऊन एपीबी माझ्यानी एवढी मदत केली, हे तुमचं उपकार आम्ही विसरणार नाही। हे तुम्ही भावूक होताय, खूप कष्ट तुम्ही मुलींसाठी उचलले होते, खूप अडचणी होत्या गेल्या 2 वर्षात? माझे बाबा हे खरंच मी सांगू शकते, माझे बाबा इतकं स्ट्रॉंग व्यक्ती कोणीच नाही आहे। कारण एका अशा समाजात ज्या समाजात मुलींना शिकवले जात नाही, मुलींचे पाय मागे खिचले जातात,
लग्नासाठी फोर्स केलं जातात, शिकवत नाही, काही नाही. त्यांना समाजातील लोक ताने मारतात, आम्हाला माहिती आहे. आम्ही जरी घरात असन तरी पण आम्हाला लोकांच्या गोष्टी माहिती आहे. त्यांना ताने मारले जातात. एवढ्या लोकांचे ताने ऐकून सुद्धा पण माझे आईबाबा आम्हाला मागे खिचत नाही, आम्हाला सपोर्ट करतात. मी माझ्या बाबाचे खूप आभार मानणार त्यासाठी, खूप जास्त. खूप भावूक क्षण आहे सेनापतीजी, मी समजू शकतो. तुम्ही खूप अडचणी कसं आहे सर, एक आहे की माणसाला खुशी हे जास्त झाली तो मन एकदम भरून येते सर. पण हे सगळं क्रेडिट तुम्हाला जाते APP माझ्याला. सगळ्या लोकांनी आमच्या मुलीमुलाकरता आमच्या समाजाकरता मदत केली, त्यांच्याबद्दल आम्ही धन्यवाद करतो. तुम्ही लगेचच यांची दखल घेण्यात आली, त्याबरोबर महाराष्ट्र शासनाचं आणि ABP माझाचं मी हार्दिक आभारी आहे. किती तरुण तरुणी पारधी समाजातील असे असतील ज्यांनी शिक्षण सोडून दिलं आहे, मोलमजुरी आणि अशा कामात दुसऱ्या कामाला लागून गेले असतील? सर, आता आम्ही नागपूर जिल्ह्यामध्ये शिक्षण जागर यात्रा काढली, त्यामध्ये 42 पारधी बेड्यावर ज्यावेळेस आम्ही गेलो तर प्रत्यक्ष त्याचे जे वास्तव बघितलं आम्ही, तो असंख्य म्हणजे प्रत्येक गावात 40-50 विद्यार्थी जे शिकणारे आहेत त्यांनी 10वी नंतरच शिक्षण सोडलं. त्यांच्याकडे आधार कार्ड नाही, जात प्रमाणपत्र नाही, असंख्य विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्या आणि आजही ते मोलमजुरी करून कुठेतरी आपलं जीवन जगत आहे. परंतु भविष्यात अशी परिस्थिती निर्माण व्हावी नाही म्हणून आम्ही आता सगळं अहवाल माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांजवळ दिलेला आहे आणि जिल्हाधिकारी महोदयांना दिले आणि ATC पण आपण दिलेलं आहे आणि लवकरच ह्या सगळ्या कुठेतरी मार्गी लागली पाहिजे यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. कदाचित 1-2 दिवसात त्यांच्या हातात जात प्रमाणपत्राची प्रतही येईल आणि आज या तिघी बहिणी ABP माझाच्या माध्यमातून आश्वासन देत आहे की करिअरमध्ये ते त्यांचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करून दाखवतील आणि मुलीही काहीतरी करू शकतात. जर त्यांना जी संधी शासनाने घटनेने दिलेली आहे ती संधी त्यांना योग्यरित्या मिळाली तर ते सिद्ध करून दाखवू शकतात. याचं आश्वासन, याची हमी जी आहे ते संपूर्ण समाजाला या तिन्ही बहिणी देत आहेत. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, शेषनगर, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.